शुभ सकाळ मित्रांनो, ABK स्मार्ट स्टडी या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। तर मित्रांनो, आपला पुणे लोहमार्ग पोलीस शिपाई भरतीचा दिनांक 7 जुलै 2024 साली झालेला सेट सीचा आपला हा पेपर सुरू आहे। तर या पेपरचा आज आपण ते भाग 2 पाहणार आहोत। तर या भाग 2 मध्ये आपण त्याचे JK म्हणजे सामान्य ज्ञानशी संबंधित जे काही महत्त्वाचे प्रश्न आले आहेत तर ते संपूर्ण स्पष्टीकरणासहित पाहणार आहोत। तर हे प्रश्न तुमच्या येणाऱ्या परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहेत, त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा व तुमच्या मित्रांना देखील शेअर करा। तर प्रश्न क्रमांक 26 पहा, छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कधी झाला होता? तर बघा, छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक 1674 झाला होता, पण कधी? 6 जून ही तारीख होती। कधी? 6 जून 1674ला रायगड या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला होता। ऑप्शन ए या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल। पुढील प्रश्न क्रमांक 27, शेतकऱ्यांचा आसूड हा ग्रंथ कोणाचा आहे? तर बघा, शेतकऱ्यांचा आसूड हा जो ग्रंथ आहे तर तो महात्मा ज्योतिराव फुले यांनी शेतकऱ्यांच्या परिस्थितीवर आधारित हा ग्रंथ लिहिलेला आहे। बघा, तर महात्मा ज्योतिराव फुले यांचा हा ग्रंथ आहे। ऑप्शन ए महात्मा ज्योतिराव फुले या प्रश्नाचं उत्तर असेल। पुढील प्रश्न पाहूया, प्रश्न क्रमांक 28, रोलँड गॅरोस ही खेळ स्पर्धा कोणत्या खेळाशी संबंधित आहे? बघा, तर आता वेगवेगळ्या स्पर्धा आणि त्या संबंधित चषक किंवा खेळ हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे। जशी की रणजी ट्रॉफी आहे, देवधर ट्रॉफी आहे, ही क्रिकेटशी संबंधित अशा आहेत, तशा वेगवेगळ्या गोल्फशी संबंधित आहे, टेनिसशी संबंधित आहे, डेव्हिस कप, तसेच फुटबॉलशी संबंधित आहे, तर म्हणजे संतोष ट्रॉफी म्हणा फुटबॉलची, म्हणजे अशा वेगवेगळ्या ज्या ट्रॉफी आहेत तर ते वेगवेगळ्या ट्रॉफ्या कोणत्या खेळाशी संबंधित आहेत आणि त्या स्पर्धा म्हणजे वेगवेगळ्या स्पर्धा कोणत्या खेळाशी संबंधित आहेत, त्या का भरवल्या जातात हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे। तर आता रोलँड गॅरोस ही त्यापैकीच एक प्रकारची स्पर्धा आहे। बघा, तर ही टेनिस या खेळाशी महत्त्वाची एक स्पर्धा आहे। बघा, रोलँड गॅरोस ही टेनिस या खेळाशी एक महत्त्वाची स्पर्धा आहे। त्याप्रमाणे टेनिस संबंधित अजून जर तुम्ही पाहिल्या तर बघा, एकूण 4 जे आहेत तर ते एकूण ग्रँड स्लॅम होतात। तर त्यामध्ये पाहिलं तर ऑस्ट्रेलियन ओपन, अमेरिकन ओपन, फ्रेंच ओपन आणि विम्बल्डन, अशा 4 महत्त्वाच्या देखील स्पर्धा आहेत टेनिसशी संबंधित। तर तशीच एक रोलँड गॅरोस ही देखील एक स्पर्धा आहे टेनिसशी संबंधित। ऑप्शन सी या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल। तर आत्ताच ज्या मी 4 ग्रँड स्लॅम स्पर्धा सांगितल्या त्यातलीच एक फ्रेंच ओपन जे आहे तर त्याचं जे नाव आहे तर तेच रोलँड गॅरोस असतं। बघा, फ्रेंच ओपनचंच नाव आहे रोलँड गॅरोस, म्हणजे ऑप्शन सी या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल, टेनिसशी संबंधित आहे। तर पुढील प्रश्न पाहूयात, प्रश्न क्रमांक 29, तर बघा, महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनी कुठे आहे असं विचारलेलं आहे। तर महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनी हेचं मुख्यालय जे आहे तर ते नाशिक या ठिकाणी आहे, जिथे पोलीस प्रशिक्षण दिलं जातं। बघा, PSIचं हे, तर ती महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनी जी आहे तर ती नाशिक या ठिकाणी आहे। ऑप्शन बी या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल। पुढील प्रश्न पाहूया, प्रश्न क्रमांक 30, ऑलिम्पिक 2024 कोठे होणार आहे? तर बघा, त्यावेळेचा हा करंट अफेअरचा प्रश्न होता 2024चा। तर हे ऑलिम्पिक जे आहे तर ते झालेलं आहे तर फ्रान्स पॅरिस या ठिकाणी ते जे आहे तर ते ऑलिम्पिक पार पडलेलं आहे। ऑप्शन ए या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे। पुढील प्रश्न पाहूया, प्रश्न क्रमांक 31, जायकवाडी धरण कोणत्या नदीवर आहे? तर आता धरण आणि वेगवेगळ्या नद्या, तर वेगवेगळ्या नद्यांवरती जे काही महत्त्वाचे प्रकल्प आहेत, धरणे आहेत, ते तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे। तर जायकवाडी हा एक बहुउद्देशीय प्रकल्प आहे आपल्या महाराष्ट्रामधील। तर तो जर पाहिला तर तो गोदावरी या नदीवरती आहे आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यात आहे। बघा, तर गोदावरी नदीवरती जायकवाडी हा धरण आहे। ऑप्शन सी या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल। त्याप्रमाणे नर्मदा नदीवर सरदार सरोवर आहे, जो की 4 आपल्या महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड म्हणजे 4 राज्यांमध्ये मिळून हा प्रकल्प आहे। बघा, तर आता वेगवेगळे आता कृष्णा नदीवर कोणते धरणे आहेत, भीमा नदीवर कोणते आहेत हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे, कारण येणाऱ्या परीक्षेमध्ये त्यावर देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो। पुढील प्रश्न पाहूया, प्रश्न क्रमांक 32, टिंब हे संत भारुडे व गवळणीकरिता प्रसिद्ध आहेत। तर मागच्याच एका पेपरमध्ये मी सांगितलं होतं की भारुडे म्हटलं की संत एकनाथ महाराज हे तुम्हाला नाव आठवलंच पाहिजे। बघा, त्यांची अत्यंत महत्त्वाची अशी भारुडे आणि गवळणी जी आहेत तर ते संत एकनाथ महाराजांची अतिशय प्रसिद्ध आहेत। ऑप्शन सी या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे। संत ज्ञानेश्वर महाराजांची जर तुम्ही पाहिले
तर त्यांनी ज्ञानेश्वरी लिहिलेली आहे. संत नामदेव महाराजांचे जर पाहिले तर कीर्तने त्यांचे प्रसिद्ध आहेत, म्हणजे त्यांचे देखील अभंग पण आहेत. पण संत तुकाराम महाराजांचे अभंग जास्त फेमस आहेत. अभंग गाथा संत तुकाराम महाराजांची आहे बघा, हे लक्षात ठेवा. तर भारुडे आणि गवळणी म्हटलं की संत एकनाथ महाराज हे लक्षात ठेवा. पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 33. भारताचे सध्याचे उपराष्ट्रपती कोण आहेत? तर बघा, हा 2024चा हा पेपर आहे. तर त्यावेळी जर तुम्ही पाहिलं तर जगदीप धनखड हे जे आहे तर ते भारताचे उपराष्ट्रपती होते, पण त्यांनी अचानक राजीनामा दिला आणि त्यांच्या जागी आता जर पाहिलं तर कोण आहेत? तर सध्याला जर पाहिलं तर CP राधाकृष्णन हे सध्याला उपराष्ट्रपती आहेत बघा. तर त्यावेळेचा करंट अफेअरचा प्रश्न होता. जगदीप धनखड हे त्यावेळेस होते उपराष्ट्रपती. पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 34 पहा. तर बघा, चतुर्भुज सुरक्षा संवाद म्हणजे स्क्वॉड ज्याला आपण म्हणतो, तर या मंचाचे खालीलपैकी कोणता देश सदस्य नाही? क्वाडचा. आता क्वाड देशाचा सदस्य नसलेला आपल्याला कोणता देश आहे खालीलपैकी निवडायचा? तर क्वाड एक महत्त्वाची अशी संघटना आहे बघा, ज्याचे सदस्य आहेत ऑस्ट्रेलिया आहे, जपान आहे, अमेरिका आहे आणि चौथा कोणता आहे सदस्य? आपला भारत देश आहे. म्हणजे हे 4 देशांमध्ये मिळून ही क्वाड म्हणजे एक मंच आहे. तर ती चतुर्भुज सुरक्षा संवाद असं ही एक म्हणजे संघटना आहे बघा. त्यामध्ये भारत, ऑस्ट्रेलिया, जपान आणि अमेरिका आहे. तर फ्रान्स या देशाचा क्वाडमध्ये समावेश होत नाही. तर क्वाडबद्दल आपण आता थोडी माहिती पाहूयात. तर बघा, क्वाड म्हणजे काय? तर क्वाड्रिलॅटरल सिक्युरिटी डायलॉग या संघटनेत भारत, अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि जपान हे 4 प्रमुख लोकशाही देश सदस्य आहेत. इंडो पॅसिफिक क्षेत्र मुक्त, खुले आणि सर्वसमावेशक ठेवण्यासाठी हे गट काम करतो. याची स्थापना जी आहे तर ती 2007 झाली असून सुरक्षेच्या मुद्द्यांवर चीनच्या वाढत्या प्रभावाला रोखण्यासाठी हे एक धोरणात्मक व्यासपीठ आहे. म्हणजे चीनची वाढच्या जो प्रभाव वाढत आहे त्याला रोखण्यासाठी ही क्वाडची जे आहे तर ते धोरणात्मक हे व्यासपीठ आहे. 4 देश आहेत ते लक्षात ठेवा. तर हा चौथा फ्रान्स नाही तरी ते भारत पाहिजे होतं. पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 35 पहा. हुकुमशहा हिटलर याने कोणत्या वर्षी आत्महत्या करून मेला? जो हिटलर जो होता तर त्याने आत्महत्या केली होती पहा. तर तो कोणत्या वर्षी त्याने आत्महत्या केली होती असा तो इतिहासातला तुम्हाला आता प्रश्न विचारलेला आहे. तर त्याने जर पाहिलं तर 1945 साली दुसरं युद्ध सुरू होतं त्यावेळेस जो आहे तर त्याने आत्महत्या केली होती आणि तो कोणत्या देशाचा होता? जर्मनी देशाचा होता. हे देखील पहा. ऑप्शन डी मध्ये दिले. 1945ला हिटलरने आत्महत्या करून तो मेला होता. तर हिटलर हा जर्मनीचा हुकुमशहा होता. तर जर्मनीची राजधानी आता बर्लिन, तर त्या बर्लिन या ठिकाणी त्यांनी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली होती 1945ला. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 36 पहा. महाराष्ट्र भूषण 2024 हा राज्याचा सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणाला देण्यात आला होता? म्हणजे त्यावेळेचा हा करंट अफेअरचा प्रश्न होता बघा. तर महाराष्ट्र भूषण 2024चा डॉक्टर प्रमोद महाजन यांना जो आहे तर तो देण्यात आलेला होता. ऑप्शन बी या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. तर बघा 2024चा विचारलेला आहे आपल्याला इथे. तर इथे थोडी प्रिंटिंग मिस्टेक आहे बघा. इथे प्रमोद महाजन दिले तर इथे प्रदीप महाजन आहे. तर काय आहे? प्रदीप महाजन आहे बघा. अशोक सराफ यांना 2023चा कलाक्षेत्रात, तसे 2024चा डॉक्टर प्रमोद महाजन आणि राम सुतार यांना देखील देण्यात आलेला आहे. तर हे डॉक्टर प्रमोद आहे तर प्रदीप महाजन आहे, हे लक्षात घ्या. प्रदीप महाजन, डॉक्टर प्रदीप महाजन आहे. थोडी इथे प्रिंटिंग मिस्टेक झालेली आहे पेपरमध्ये. तर 23चा अशोक सराफ आणि 24चा राम सुतार व प्रदीप महाजन. पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 37. राष्ट्रीय विज्ञान दिन कोणत्या दिवशी असतो? तर आपण जो राष्ट्रीय आपला भारतातला विज्ञान दिन साजरा करतो तर तो 28 फेब्रुवारीला साजरा करतो बघा. तर 28 फेब्रुवारीला का साजरा करतो? तर 28 फेब्रुवारी 1928ला CV रमन यांनी रमन इफेक्टचा शोध लावलेला होता. CV रमन यांनी भौतिकशास्त्रातील त्यांना नोबेल देखील देण्यात आले होते 1930ला. म्हणून तो जो दिवस आहे 28 फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून ओळखला जातो. ऑप्शन डी या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 38. बघा, खालीलपैकी कोणता वायू हा हरितगृह प्रभावास म्हणजे ग्रीन हाऊस इफेक्टसाठी कारणीभूत नाही? म्हणजे ग्रीन हाऊस इफेक्टसाठी कारणीभूत नसलेला वायू आपल्याला इथे शोधायचा आहे. तर आता इथे जर तुम्ही पाहिलं तर ग्रीन हाऊस इफेक्ट म्हणजे आपल्या पृथ्वीचं जे टेम्परेचर वाढत आहे तर ते कशामुळे वाढत आहे? तर कार्बन डायऑक्साईड हवेत असतो, त्याप्रमाणे मिथेन असतो, त्याप्रमाणे हवेमध्ये नायट्रस ऑक्साईड असतो. तर हे काय करतात? हवेतील उष्णता जी आहे तर ते सूर्य जो आपल्या पृथ्वीवर उष्णता सोडतो तर ते शोषून घेऊन पुन्हा ते पृथ्वीवर सोडतात. त्यामुळे काय होतं? आपलं जे पृथ्वीचं टेम्परेचर आहे, वातावरण आहे तर ते साईडचं तर ते जास्त तापतं.
त्यालाच आपण काय म्हणतो, ग्रीन हाऊस इफेक्ट म्हणतो. तर हे 3 वायू जे आहेत तर त्यासाठी कारणीभूत आहेत, मिथेन, कार्बन डायऑक्साईड, नायट्रस ऑक्साईड. पण आर्गॉन धातू जो आहे म्हणजे आर्गॉन जो वायू आहे तर याचा ग्रीन हाऊस इफेक्टशी कारणीभूत नाही, त्याचा काही संबंध नाही. ऑप्शन डी या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 39. भारतातील मान्सून पावसावर परिणाम करणारा एल निनो कोठे आहे? तर एल निनो आणि ला निनो असे जे महत्त्वाचे जे 2 प्रवाह आहेत, एल निनो आणि ला निनो, हे जर पाहिले तर म्हणजे त्याला आपण उष्ण प्रवाह आणि थंड प्रवाह म्हणतो, जे की पॅसिफिक म्हणजेच प्रशांत महासागरात जे आहे तर ते तयार होतात. तर त्याचा इफेक्ट जो आहे तर तो आपल्या भारतामध्ये मान्सूनवर दिसून येतो. म्हणजे मान्सून कधी कमी होतं, कधी जास्त होतो. तर त्यासाठी हे एल निनो आणि ला निना हे 2 प्रवाह जे आहे तर ते कारणीभूत असतात. आणि ते प्रवाह जे आहेत तर ते प्रशांत महासागर म्हणजेच पॅसिफिक महासागरात जे आहे तर ते तयार होतात. ऑप्शन सी या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढे प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 40 पहा. नुकत्याच पार पडलेल्या T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत किती संघांनी भाग घेतला होता? तर बघा 2023चा वर्ल्ड कप आहे तर त्याच्याशी संबंधित हा प्रश्न आहे. आत्ताचा वर्ल्ड कप झालेला त्याच्याशी नाही. तर त्यावेळेस जे आहे तर एकूण किती संघ होते? तर 20 संघ होते आणि सध्याला देखील 20च होते बघा. तर ऑप्शन ए या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. तर T20 विश्वचषक स्पर्धेत किती संघांनी भाग घेतला होता? तर आता इथे साल दिलेलं नाही त्यामुळे थोडा हा कन्फ्युजन प्रश्न आहे बघा. तर ए या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. तर आता नुकत्याच पार पडलेला म्हणजे त्यावेळचा करंट अफेअरचा म्हणजे 2023चाच हा प्रश्न होता. पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 41 बघा. नवीन मुख्य फौजदारी कायदे कधीपासून लागू झाले? तर बघा 25 डिसेंबर 2023 साली राष्ट्रपतींची मान्यता मिळाली आणि 1 जुलै 2024 पासून जे नवीन 3 कायदे जे आहेत तर ते फौजदारी कायदे लागू झाले 1 जुलै 2024 पासून. आणि मान्यता 25 डिसेंबर 2023ला राष्ट्रपतींनी स्वाक्षरी केली होती, हे देखील लक्षात ठेवा. ऑप्शन बी या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. पुढील प्रश्न क्रमांक 42. नटसम्राट हे प्रसिद्ध नाटक कोणी लिहिलेले आहे? तर बघा नटसम्राट हे जे प्रसिद्ध नाटक आहे तर ते कवी कुसुमाग्रज म्हणजेच विष्णू वामन शिरवाडकर यांनी लिहिलेलं प्रसिद्ध नाटक आहे नटसम्राट. ऑप्शन ए या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. तर पुढे प्रश्न पाहूया. तर प्रश्न क्रमांक 43 पहा. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुका 2024 म्हणजे त्यावेळचा करंट अफेअरचा प्रश्न आहे. तर या कितव्या लोकसभेच्या स्थापनेकरिता होत्या? म्हणजे 2024 साली झालेली लोकसभेची निवडणूक जी होती तर ती कितवी लोकसभेची निवडणूक होती? तर 18वी लोकसभा निवडणूक होती 2024ची. आणि पुढची जी होणार आहे 29 साली तर ती 19वी होईल. ऑप्शन बी या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 44. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी खालीलपैकी कोणते पुस्तक लिहिले नाही? तर बघा लिहिले नाही असं विचारलं आहे. तर त्यांनी कोणकोणती पुस्तके लिहिलेली आहेत? तर त्यांनी काळे पाणी लिहिलेलं आहे, त्याप्रमाणे 6 सोनेरी पाणी त्यांनी लिहिलेलं आहे, जोसेफ मॉन्जिनीचे चरित्र त्यांनी लिहिलेलं आहे. तर हे त्यांनी लिहिलेली पुस्तके आहेत. पण गीता रहस्य हा जो ग्रंथ आहे तर तो लोकमान्य टिळक यांनी लिहिलेला आहे. म्हणून ऑप्शन ए या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी लिहिलेला ग्रंथ कोणता नाही? तर गीता रहस्य हा नाही. पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 45 बघा. तर प्रार्थना समाज कोणी स्थापन केला? तर आता जे काही महत्त्वाचे असे समाज आहेत जसे की ब्राह्मो समाज जो आहे तर तो कोणी स्थापन केलेला आहे? तर राजा राममोहन रॉय. म्हणजे असे वेगवेगळे समाज जसे की आता प्रार्थना समाज आहे तर तो आत्माराम पांडुरंग तरखडकर यांनी जो आहे तर तो 1867 मध्ये जो आहे तर त्याची स्थापना केलेली आहे बघा, प्रार्थना समाजाची स्थापना. तर भारतीय सेवक समाज जो आहे तर तो गोपाळकृष्ण गोखले यांनी सुरू केलेला होता. तर हे असे वेगवेगळे समाज जे आहेत तर त्यांच्याशी संबंधित ते म्हणजे त्यांची स्थापना कोणी केली हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. जसे की आर्य समाज याची स्थापना जी आहे तर ती स्वामी दयानंद सरस्वती यांनी केलेली आहे. तर तसाच प्रार्थना समाजाची स्थापना आत्माराम पांडुरंग तरखडकर यांनी केलेली आहे. पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 46. समृद्धी महामार्ग कोणत्या 2 शहरांना जोडणार आहे? तर समृद्धी महामार्ग जो आहे तर तो जो आहे तो मुंबईपासून सुरू होऊन नागपूरपर्यंत म्हणजे मुंबई ते नागपूर ह्या 2 शहरांना जोडणारा हा महामार्ग आहे समृद्धी महामार्ग. तर तुम्ही सध्या समृद्धी महामार्गाऐवजी शक्तिपीठ महामार्ग जो म्हणजे होणार होता त्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. किती जिल्ह्यातून जाणार आहे, कोणत्या 2 शहरांना जोडतो, किती म्हणजे गावाचं म्हणजे किती
पदरी आहे असं मी तुम्ही त्याबद्दल थोडं माहिती काढून जा, कारण शक्तिपीठवरती तुम्हाला विचारू शकतात पुढच्या पेपरमध्ये. पुढील प्रश्न क्रमांक 47 बघा. महाराष्ट्र सरकारने नुकतीच जाहीर केलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी पात्रतेसाठी महिलांची वयोमर्यादा काय आहे? म्हणजे आता लाडकी बहीण योजना जी आहे आपल्या महाराष्ट्रात, तर त्यासाठी महिलांचं वय किती आहे? तर बघा, एकूण जर पाहिलं तर 21 वर्ष पूर्ण पाहिजे आणि 65 वर्षाच्या आतली महिला पाहिजे, तर त्यांनाच या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता येतो. आणि उत्पन्न जे आहे तर ते 2.5 लाखापेक्षा कमी पाहिजे, हे देखील लक्षात ठेवा. ऑप्शन सी 21 ते 65 या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. पुढील प्रश्न पाहूया बघा. प्रश्न क्रमांक 48. सीडोम हवाई संरक्षण प्रणाली कोणत्या देशाने विकसित केलेली आहे? तर सीडोम हवाई जी प्रणाली आहे ती इस्रायल या देशाने विकसित केलेली आहे. कोणती? सीडोम ही हवाई प्रणाली इस्रायल या देशाने विकसित केलेली आहे. पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 49. वाढवण बंदर हे कोणत्या जिल्ह्यात बांधले जात आहे? तर बघा, हे नवीन नियोजित बंदर आहे जे की पालघर या जिल्ह्यातील डहाणू या तालुक्यात जे आहे तर ते बांधले जात आहे, वाढवण बंदर. ऑप्शन सी या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढे प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 50. प्रेमा खांडू हे कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत? तर आता सध्याला तुम्ही जर पाहिलं करंटमध्ये महत्त्वाची राज्ये आणि त्यांचे मुख्यमंत्री किंवा राज्यपाल हे तुम्ही पाठ करून जावा, कारण त्यावर देखील असा एखादा प्रश्न तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो. तर प्रेमा खांडू जे आहेत तर ते अरुणाचल प्रदेश या राज्याचे जे आहेत तर ते मुख्यमंत्री आहेत. मी त्यावेळचा करंट अफेअरचा प्रश्न होता बघा, तर ते अरुणाचल प्रदेश या राज्याचे मुख्यमंत्री आहेत. ऑप्शन डी या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर मित्रांनो, आपला पुणे लोहमार्ग पोलीस शिपाई भरतीचा दिनांक 7 जुलै 2024 साली झालेला आपला हा पेपर सुरू आहे. तर या पेपरचा आज आपण इथे दुसरा भाग पाहिलेला आहे, ज्यामध्ये आपण त्याचे GKशी संबंधित जे काही महत्त्वाचे प्रश्न आले होते तर ते आपण स्पष्टीकरणासहित पाहिलेले आहेत. जर तुम्हाला या प्रश्नांमध्ये कोणती शंका वाटत असेल तर कमेंट करून नक्की सांगा. तसेच हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांना देखील शेअर करा व असे जर नवनवीन व्हिडिओ हवे असतील तर आपले यूट्यूब चॅनल ABK स्मार्ट स्टडी सबस्क्राईब करा व समोरील बेल आयकॉनवर प्रेस करा. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र पोलीस.